मुसळधार पावसाचा फटका हा मुंबईच्या मोनोरेलला बसलेला आहे आणि चेंबूरच्या भक्ती पार्क परिसरामध्ये ही मोनोरेल बंद पडलेली आहे। मोनोरेल एलिव्हेटेड आहे, म्हणजे ती पुलावरनं धावते, त्यामुळे सर्वसाधारणपणे ज्या गाड्या एका उंचावरनं जात असतात त्यांना शक्यतो पावसाचा फटका बसत नाही, पण तांत्रिक बिघाड या मोनोरेलमध्ये झालेला आहे। उदय जाधव आपल्याला अधिक माहिती देतात। उदय, मोनोरेल मुंबईकरांसाठी कनेक्टिव्हिटीचं एक चांगलं साधन आहे या परिसरातल्या लोकांसाठी। नेमकं आता काय घडलंय ज्यामुळे मोनोरेल बंद पडली आहे? बहुधा उदयपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मोनोरेल आहे तिथेच थांबलेली आहे। आतमध्ये प्रवासी आहेत आणि दरवाजे स्वयंचलित असल्यामुळे ते इतके पटकन उघडणं शक्य नाही। उंचावरती मोनोरेल आहे, त्यामुळे सर्व प्रवाशांना कदाचित क्रेनच्या मदतीनं खाली आणावं लागेल जर तशी वेळ आली तर। भक्ती पार्क इथे मोनोरेल बंद पडल्याची माहिती मिळते। रस्त्यावरचं पाणी टाळायचं असेल आणि वाहतूक कोंडी टाळायची असेल तर बरेचसे मुंबईकर मोनोरेलचा पर्याय अवलंबतात, मोनोरेलनं प्रवास करतात। मेट्रोच्या आणि ट्रेनच्या तुलनेमध्ये मोनोरेलला मिळालेला प्रतिसाद हा नेहमीच कमी राहिलेला आहे, तरी सुद्धा एका विशिष्ट परिसरातल्या लोकांना दळणवळणासाठी मोनोरेल्वे ही एक मोठा आधार असते। पण हीच मोनोरेल्वे आता अडकलेली आहे आणि या मोनोरेलमधनं प्रवाशांना बाहेर काढतानाची दृश्य आपण पाहतोय। या सर्वांना आता रेस्क्यू केलं जातंय। भक्ती पार्क म्हणजे हा सगळा चेंबूरचा परिसर आहे, वडाळ्याचा परिसर आहे किंबहुना, आणि त्याच वडाळा परिसरामध्ये मोनोरेल्वे बंद पडली आहे आणि प्रवाशांना बाहेर काढतानाची दृश्य आपण पाहतोय। काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला आहे, त्यामुळे मोनोरेल ठप्प झाली आहे, ती पुढे जात नाहीये। प्रवाशांमध्ये मधल्या काळामध्ये थोडंसं भीतीचं, संभ्रमाचंही वातावरण होतं। उदय जाधव पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। उदय, प्रवाशांना रेस्क्यू केलं जाते अशी माहिती आहे, कसं या सगळ्या प्रवाशांना मोनोरेलमधनं बाहेर काढण्यात येत आहे? अरे गणेश, उदय आवाज पोहोचतोय? रिपोर्टर सांगतो ऐक ना। उदयपर्यंत बहुधा आपला आवाज पोहोचत नाहीये। आधीच पावसामुळे मुंबईकरांचे हाल बेहाल झाले आहेत। रेल्वे सेवा ठप्प आहे, रस्त्यावरची वाहतूक अतिशय मंद गतीनं सुरू आहे आणि अशा वेळेला मेट्रो किंवा मोनोचा आधार आज बऱ्याच प्रवाशांना आहे, नागरिकांना आहे। त्यात मोनोरेल्वेची वाहतूक ही बंद झालेली आहे। तांत्रिक अडचणीमुळे मोनोरेल ठप्प झाल्याचं आपण पाहतोय। बरेचसे प्रवासी या मोनोरेल्वेमध्ये आहेत, त्यांची सुटका करण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। मुंबईमध्ये सकाळपासूनच बरसलेल्या धुवाधार पावसानं अनेक रस्ते जलमय झाले, बऱ्याच ठिकाणी पाणी साचून वाहतूक मंदावली, वाहतूक ठप्प झाली। मुंबईकरांना प्रवासासाठी सर्वात मोठा आधार असतो तो म्हणजे मुंबईची लाईफलाईन अर्थात रेल्वेचा। पण या रेल्वे सेवेवरती सगळ्यात मोठा आघात या पावसाचा झाला। एक शिडी लावण्यात आलेली आहे आणि रेस्क्यू केलं जातंय। एकेका प्रवाशाला बाहेर काढण्यात येईल आणि त्यांना सुरक्षितपणे खाली उतरवलं जाईल, कारण हे ब्रिजेस बऱ्यापैकी उंच असतात। 5 ते 6 मजल्यांची उंची मोनोरेलच्या या सगळ्या ब्रिजची आहे। अर्थातच या प्रवाशांना मोनोरेलच्या आत सुद्धा काही सूचना दिल्या गेलेल्या असतील आणि आता एक शिडी आणण्यात आलेली आहे आणि त्या शिडीच्या माध्यमातून या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढलं जाईल। याआधी सुद्धा मोनोरेल्वेच्या बाबतीत असे तांत्रिक अडचणींचे प्रसंग उद्भवलेले आहेत, पण आजचा दिवस मुंबईकरांसाठी बराच वेगळा आहे, थोडासा त्रासाचा आहे, बऱ्याच दगदगीचा आहे आणि काळजी वाढवणारा सुद्धा आहे, कारण कालपासून सुरू झालेला धुवाधार पाऊस अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये। आधीच कोंडी झालेली असताना एक प्रकारे दुष्काळात 13वा महिना म्हणावा तशी परिस्थिती मोनोरेलच्या प्रवाशांची झाल्याचं दृश्य आपण बघतोय। इमर्जन्सी एक्झिटमधनं अर्थातच हे सगळ्या प्रवाशांना बाहेर काढलं जाईल आणि एक मोठी क्रेन आणण्यात आलेली आहे, काही कर्मचारी आहेत आणि या क्रेनच्या माध्यमातूनच भक्ती पार्क वडाळा इथे जी मोनोरेल अडकलेली आहे त्याच्यामधल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात येईल। 2 दिवसांसाठी मुंबईला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला होता। कालपासून जो पाऊस बरसायला सुरुवात झालेला आहे तो थांबण्याचं काही नाव घेत नाहीये। पावसाचा सर्वाधिक फटका बसला तो म्हणजे मुंबईच्या लोकल सेवेला। जेव्हा मुंबईची लोकल सेवा बंद पडते, ती ठप्प होते, ती धीम्या गतीनं चालते, तेव्हा मुंबईकरांचाही स्पीड मंदावतो, कारण मुंबईमध्ये प्रवासाचं सगळ्यात वेगवान आणि सगळ्यात स्वस्त साधन म्हणजे मुंबईची ट्रेन मानली जाते। पण आज सकाळपासून मध्य रेल्वे असो, हार्बर रेल्वे असो किंवा पश्चिम रेल्वे, तीनही रेल्वेची वाहतूक मंदावलेली आहे
हार्बर आणि मध्य रेल्वेची वाहतूक तर बऱ्याच अंशी ठप्प झालेली आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांना आपल्या घरापासून ऑफिसपर्यंत पोहोचायचं आहे, इतर कुठल्या ठिकाणी जायचं आहे किंवा ऑफिसपासून घरापर्यंतचा प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी आज केवळ मोनो आणि मेट्रो हे दोनच पर्याय उपलब्ध होते. पण मोनो रेल्वेच्या सेवेवरती आता परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. एक दुसरी मोनोसुद्धा आणण्यात आलेली होती. बंद पडलेल्या मोनोला पुढे ढकलता येईल का हे पाहण्यासाठी, पण तो प्रयत्न काही फारसा यशस्वी झाल्याचं दिसून येत नाहीये. वरनं धोधो पाऊस बरसतोय तर दुसरीकडे मोनोरेलच्या प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे. एक भली मोठी क्रेन आणण्यात आली आणि हळूहळू प्रत्येक प्रवाशाला या मोनो रेल्वेमधनं खाली उतरवलं जाईल.